गडबोरी टेकडी परिसरात एक नर बिबट्या जेरबंद. परिसरात पुढील शोध मोहीम सुरूच. सिंदेवाही वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नवरगाव उपक्षेत्रातील गडबोरी गावात 18 सप्टेंबर रोजी 7 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते. वनविभागाच्या शोध मोहिमेनंतर एका नर बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले आहे. 21 सप्टेंबर रोजी रात्री 10:45 बिबट्याला पकडण्यात यश आले. गडबोरी येथील प्रशील बबन मानकर वय वर्ष 7 हा मुलगा सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेऊन महाप्रसाद घेतल्यानंतर आपल्या काकासोबत घरी परत येत होता. त्यावेळी गावाजवळच बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला करून त्याला ओढत गावाशेजारच्या टेकडी भागात नेले. या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर वन विभागाने तात्काळ कार्यवाही करत घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे आणि लाईव्ह कॅमेरे लावले. त्यांच्या मदतीने बिबट्याची शोध मोहीम राबवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वन विभागाच्या पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आणि 21 सप्टेंबर रोजी रात्री त्याला जेरबंद करण्यात आले. या मोहिमेचे नेतृत्व सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार बोरावार यांनी केले. त्यांना नागभीडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे आणि ब्रह्मपुरी वन विभागाचे जीवशास्त्रज्ञ राकेश अहुजा यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यवाही ब्रह्मपुरी वन विभागाचे डॉक्टर कुमारस्वामी भावसे आणि डॉक्टर MB गायकवाड सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व वन्यजीव ब्रह्मपुरी वन विभाग त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यवाहीमध्ये सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील NT गडपायले क्षेत्र सहाय्यक सिंदेवाही, SB उसेंडी क्षेत्र सहाय्यक नवरगाव, PS मानकर क्षेत्र सहाय्यक गुंजेवाही, RG कोडापे क्षेत्र सहाय्यक तांबेगडी मेंढा, BD चिकाटे, YM चौके, RM सूर्यवंशी वनपाल आणि इतर वनरक्षक, STPF सदस्य, RRU टीम, गस्ती पथक टीम, सिंदेवाही परिक्षेत्रातील PRT टीम, सॉब नेचर फाउंडेशन टीम आणि वनमजूर यांनी सहकार्य केले असल्याची माहिती दिली आहे. वन विभागाने या भागात ट्रॅप कॅमेरे व लाईव्ह कॅमेरे लावून पुढील मोहीम सुरू ठेवली असल्याचे सांगितले आहे.